हा आहे गजानन महाराजांचा नैवेद्य, पिठलं, भाकरी, खरडा आणि कांदा। आज आपण बनवतोय गजानन महाराजांच्या नैवेद्यामधील हिरव्या मिरचीचं पिठलं आणि लाल मिरचीचा खरडा। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आज जो आपण लाल मिरचीचा खरडा म्हणजेच ठेचा बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला घ्यायच्या आहेत या अशा लाल फ्रेश मिरच्या, म्हणजे या सुकलेल्या मिरच्या नाही आहेत, तर या फ्रेश मिरच्या आहेत। म्हणजे या आधी आपण जो हिरव्या मिरच्यांचा खरडा बनवलेला तशाच पण या लाल मिरच्या असतात। तर या आपल्याला बाजारात मिळतीलच असं नाही, तर या अशा टाईपच्या ज्या मिरच्या असतात किंवा मग या थोड्याशा ऑरेंज कलरच्या झालेल्या मिरच्या असतात, थोड्या लालसर व्हायला लागलेल्या असतात, त्या तशा टाईपच्या मिरच्या आपण बाजारातून आणायच्या आणि या अशाच देठांसहित अशाच ठेवून द्यायच्या। 2 ते 3 दिवसानंतर त्या अशा लाल भडक होतात आणि मग त्या आपण खरड्यासाठी वापरायच्या आहेत। तर आता या आधी आपण या चिरून घेऊयात। या मी धुवून ठेवलेल्या आहेत, चिरून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण त्यामध्ये बाकीचे साहित्य मिक्स करायचं आहे। आता या मिरच्या चिरून घेतल्यानंतर एक नॉर्मल वाटी, पाऊण वाटी भरलेल्या आहेत। तर आपल्याला जेवढ्या मिरच्या असतील त्याच्यापेक्षा थोडासा जास्ती लसूण घ्यायचा आहे। म्हणजे तुम्ही मिरच्या कितीही घेऊ शकता आणि ते चिरून घेतल्यानंतर जेवढ्या मिरच्या असतील त्याच्यापेक्षा थोडासा जास्ती लसूण घ्यायचं आहे। आणि आता हे दोन्हीही आपल्याला तव्यामध्ये तेलावर भाजून घ्यायचं आहे आणि ते भाजून घेतल्यानंतर त्यामध्येच आपण अजून काही पदार्थ ॲड करणार आहोत। तर पहिल्यांदा हे आता आपण भाजून घेऊयात। तर इथे तव्यामध्ये मी 4 चमचे तेल घातलेलं आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला याच्यामध्ये लसूण परतून घ्यायचं आहे, कारण लसूण भाजायला वेळ लागतो। त्यामुळे आधी आपण लसूण परतून घ्यायचं आणि लसूण थोडासा लालसर होईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला। आणि भाजताना आपल्याला गॅस फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे, कारण जर खूप मोठ्या गॅसवर आपण ते भाजलं तर लसूण करपून जाईल आणि आतून कच्चा राहील। म्हणून आधी लसूण चांगला परतून घ्यायचा, तो लाल होईपर्यंत, आणि यामध्येच नंतर आपण मिरच्या परतून घ्यायच्या। 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर लसूण असा लाल होतो आणि त्याचा छान वास पण यायला लागतो। सुरुवातीला तो कच्चा असताना थोडासा उग्र वास असतो, तो उग्र वास जातो आणि त्याचा छान वास यायला लागतो। तर असा लालसर लसूण झाला की त्याच्यामध्ये आपल्याला या मिरच्या पण टाकून घ्यायच्या आणि मिरच्यासुद्धा आपल्याला थोड्या कमी भाजायच्या। आपण लसूण 2 ते 3 मिनिट परतलेला आहे आणि मिरच्या भाजायला आपल्याला 1 किंवा 2 मिनिटच लागतील। तर मिरच्या आता आपल्याला चांगल्या या परतून घ्यायच्यात। 1 मिनिट आधी आपण परतून घेऊयात त्या मिरच्या पण भाजून झालेल्या आहेत। मिरच्या मी 2 मिनिटं परतलेल्या आहेत। तर आता आपल्याला काय करायचं, गॅस ऑफ करायचा आणि गॅस ऑफ करून याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे जिरे। हे जे नॉर्मल आपले चमचे असतात त्यांनी 2 चमचे जिरे घालायचे आहेत। थोडंसं परतून घ्यायचं आणि याच्यामध्येच आपल्याला घालायचं आहे हिंग, 1 चमचा हिंग, आणि थोडंसं याला थंड होऊन द्यायचं। तर हे थोडंसं थंड झालं की मग याच्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे। आता हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा। तुम्ही कमी किंवा जास्ती करू शकता, मी हे थोडंसं जास्तीच घेतलं आहे। तर याच्यापेक्षा कमी सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा थोडं जास्ती आवडत असेल तर जास्ती घालू शकता। आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं। तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा पाट्यावर सुद्धा हे वाटू शकता, तर मी हे मिक्सरला वाटून घेते। आता हा खरडा मी वाटून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये लिंबाचा रस पिळायचा आहे। तर हा अर्धा लिंबू मी घेतलेला आहे आणि पूर्ण या अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे। आणि तुम्हाला आता हा लगेच आपण खाऊ शकतो, पण तुम्हाला जर हा जास्ती दिवस टिकवून ठेवायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम केलेलं तेल घाला आणि तो थोडासा खरड्याच्या वरती आलं पाहिजे। म्हणजे तुम्हाला जर अगदी 1 महिना 2 महिने हा खरडा टिकवून ठेवायचा असेल आणि जास्ती क्वांटिटीमध्ये बनवायचा असेल
तर तेल तुम्हाला त्याच्यामध्ये जास्ती घालावं लागेल. हा तुम्हाला 4 ते 5 दिवसात खावा लागेल, कारण तो खराब होऊ शकतो लिंबू रसामुळे. आणि तुम्हाला जास्ती दिवस ठेवायचं असेल तर तुम्ही पूर्ण, आता हा पाऊण वाटी आहे तर पूर्ण तेल इतकं येईल इतकं गरम करून ते गार झालेलं तेल तुम्ही याच्यामध्ये घाला, म्हणजे तो जास्त दिवस टिकेल. आणि तुम्ही हा खरडा नक्की करून बघा, कारण हिरव्या मिरचीचा खरडा आणि लाल मिरचीचा खरडा दोन्हीही खूप छान लागतात आणि दोन्हीची टेस्ट खूप वेगळी आहे. तर हा झाला आपला लाल मिरचीचा खरडा. आता आपण बनवणार आहोत पिठलं हिरव्या मिरचीचं. आपण हिरव्या मिरचीचं जे पिठलं बनवतोय त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 1 वाटी बेसन. तर ही छोटी वाटी बेसन आहे, म्हणजे आपली जी नॉर्मल भाजीची वाटी असते ती अर्धी वाटी घ्यायची आहे बेसन. आणि ज्या वाटीने आपण बेसन मोजले त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला कांदा घ्यायचा आहे, म्हणजेच एक छोटासा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि या प्रमाणासाठी आपल्याला घ्यायचं आहे 2 हिरव्या मिरच्या, 3 लसणाच्या कळ्या आणि पाव चमचा जिरे. तर याची आपल्याला पेस्ट करून घ्यावी लागेल. इथे आहे जिरे, मोहरी, हळद, हिंग, मीठ आणि कोथिंबीर. तर सगळ्यात आधी आपण याची पेस्ट बनवून घेऊयात. आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. तर एका कढईमध्ये मी 5 चमचे तेल घेतलेलं आहे, 5 टीस्पून. तर तुम्ही कमी सुद्धा वापरू शकता, 4 किंवा 3 चमचे सुद्धा तेल वापरू शकता. कमी तेलामध्ये सुद्धा आपण पिठलं बनवू शकतो. तर सगळ्यात आधी तेल तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे जिरे आणि मोहरी. तेल तापलेलं आहे आणि सगळ्यात आधी मी त्याच्यामध्ये घालते जिरे आणि मोहरी. आता जिरे आणि मोहरी थोडंसं तडतडल्यानंतर आपण जी पेस्ट वाटून घेतली होती लसूण, जिरे आणि मिरची ती घालायची. जिरे चांगले तडतडून द्यायचे, मोहरी आणि जिरे. आता याच्यामध्ये ही आपण बनवलेली पेस्ट घालूया. याच्यावरच आपल्याला घालायचे आहे हळद आणि हिंग. थोडीशी कोथिंबीर घालूयात आपण. आता हे लसूण थोडा परतला, त्याचा कच्चा उग्रवास निघून गेला की आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया. आणि याच्यामध्ये लगेचच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. बारीक चिरून घेतला होता आपण कांदा, तो परतून घ्यायचा. आता 2 ते 3 मिनटं लागतील आपल्याला कांदा भाजायला. कांदा फक्त थोडासा गुलाबी झाला की मग आपण याच्यामध्ये पाणी घालायचं. तर कांदा आपण आता चांगला परतून घेऊया. आपला परतून झालेला आहे, एकदम कमी दिसतोय बघा तो, आणि चांगला ब्राऊन पण झालेला आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मीठ. तर हे मी अर्धा चमचा मीठ घालते. तसं आपल्याला पाऊण चमचा मीठ लागेल. तर तुम्ही सुरुवातीला थोडंसं कमीच घाला, अर्धा चमचा घाला, कारण आपल्याला जर मीठ कमी पडलं तर वरून आपण ॲड करू शकतो. तर अर्धा चमचा सुरुवातीला आपल्याला मीठ घालायचं आहे. मी पाऊण चमचा घातलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर पाणी आपल्याला किती घालायचं, तर त्या वाटीने आपण बेसन घेतलेलं आहे. ही बघा, मी तुम्हाला वाटी दाखवते. या वाटीने मी बेसन घेतलेलं आहे, म्हणजेच आपण नेहमी नॉर्मल जी भाजीची वाटी मेजरमेंटसाठी वापरतो ती अर्धी वाटी. आणि ही वाटी आपल्याला याच्यासाठी घ्यायची की त्या वाटीने आपण पाणी मोजून घेऊ शकतो आणि आपलं प्रमाण चुकत नाही, एकदम परफेक्ट बनतं. म्हणून आपण त्या वाटीने मोजून पाणी घ्यायचं. तर त्या वाटीने मी 5 वाटी पाणी घातलेलं आहे. आणि तुम्हाला अगदी पातळ असं पिठलं पाहिजे असेल तर 6 वाटी पाणी तुम्ही घालू शकता. आता या पाण्याला उकळी येईपर्यंत हे असंच ठेवून द्यायचं आपल्याला. तुम्हाला दिसत असेल पाण्याला चांगली उकळी यायला लागलेली आहे. तर अशी उकळी यायला लागली की आपल्याला त्यामध्ये बेसन ॲड करत जायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, थोडं थोडं बेसन याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर हे बेसन आपण घेतलेलं थोडं थोडं टाकते आणि असं आपल्याला मिक्स करत जायचं आहे. कारण ते बेसन टाकल्यानंतर त्याच्या अशा गुठळ्या तयार होतात थोड्या थोड्या. तर त्या मोडत आपल्याला जायचं आहे.
आणि खालून लागू नये म्हणून थोडंसं असं हलवून घ्यायचं. असं करत करत आपल्याला हे सगळं बेसन याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. तुम्ही सगळं बेसन टाकल्यानंतर आता आपण ते चमच्याने पण करून घेऊया. तर चमचासुद्धा वापरू शकतो आपण. आता हे असं हळूहळू करत या गाठी मोडत मोडत आपल्याला बेसन याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे सगळं बेसन मी घातलेलं आहे आणि चमचा तुम्ही वापरू शकता. आता काढायचं आणि या गाठी आहेत त्या अशा मोडून घ्यायच्या चमच्याने, म्हणजे ते पिठलं एकजीव होतं आणि खूप जास्ती मेहनत पण आपल्याला घ्यायला लागत नाही, कारण ते पूर्ण हलवायला खूप वेळ लागतो. म्हणून मग या गाठी अशा मोडून घ्या आणि मग ते मिक्स करत असं गाठी मोडून घ्यायच्या. आणि गॅस आपल्याला बारीकच ठेवायचं आहे, कारण ते पटकन घट्ट होतं पिठलं, म्हणून गॅस बारीक ठेवायचा. आणि सुरुवातीला त्यामुळे आपण पाणी जास्ती घातलं तरी चालतं, मग आपला इथे वेळ गेला तरी चालतो, म्हणजे ते पिठलं जास्ती घट्ट नाही होत. त्यामुळे सुरुवातीला थोडं पाणी जास्ती घालून घ्यायचं. इतकं आपल्याला पिठलं बनवायचं आहे त्याच्यापेक्षा 1 वाटीभर पाणी जास्ती घालायचं. आणि हे जे प्रमाण आपण घेतलेलं आहे 1 अर्धी वाटीचं, तर ते त्यामध्ये आपल्याला आरामात 2 ते 3 व्यक्ती आपण हे पिठलं खाऊ शकतो. तर आता या सगळ्या गाठी मी अशाच मोडून घेते आणि मग आपण ते पिठलं सर्व करायचं. आता या सगळ्या गाठी पटपट मोडून घेतलेल्या आहेत आणि पिठलं आता घट्ट पण व्हायला लागलेलं आहे. तर आपल्याला फक्त 1 मिनिट याच्यावर प्लेट ठेवून द्यायची आहे. 1 मिनिट ते झाकून ठेवूया आणि मग आपलं पिठलं सर्व करायला तयार आहे. तर हे आता मी झाकून ठेवते. 1 मिनिट झालेला आहे आणि आता आपण चेक करून घेऊया. आपलं पिठलं तयार आहे, घट्ट पण झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर फक्त हे चांगलं मिक्स करायचं आणि हे आपण खाऊ शकतो. तर आता आपण नैवेद्याचं ताट तयार करूया. गॅस ऑफ करते. तर इथे मी 2 भाकरी घेतलेल्या आहेत. नैवेद्यासाठी 2 भाकरी लागतात. तुम्ही भाकरी कोणतीही घेऊ शकता. मी बाजरीची भाकरी घेतलेली आहे. तुम्ही जी भाकरी घरी खाता, तांदळाची, नाचणीची, ज्वारीची, कोणतीही भाकरी तुम्ही घेऊ शकता. तर ही बाजरीची भाकरी आहे. जो आपण खरडा बनवला होता लाल मिरचीचा तो, आणि नैवेद्यामध्ये नेहमी असा कांदा ठेवतात, फोडून ठेवतात, चिरून ठेवला तरी चालतो, पण असं फोडून ठेवतात. आणि आता आपण जे पिठलं केलं होतं ते आपण याच्यामध्ये सर्व करूया. या पिठल्यावर जर तुम्ही तूप घातलं तर ते अजूनच छान लागतं. तसं तर पिठलं नेहमी छानच लागतं, पण तूप घातल्यानंतर त्याची टेस्ट अजूनच वाढते. आणि नैवेद्यासाठी जर तुम्ही करत असाल मग तर तुम्ही अगदीच म्हणजे ती टेस्ट तुम्ही विसरणारच नाही कधीही आयुष्यात. कारण नैवेद्यासाठी केलेली कोणताही पदार्थ असू दे तो छानच लागतो. तर तुम्ही हे पिठलं खरडा नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि परफेक्ट जमेल. तयार आहे आपला गजानन महाराजांचा नैवेद्य, पिठलं, भाकरी, खरडा आणि कांदा. तर याआधी सुद्धा आपण गजानन महाराजांचा नैवेद्य बनवला होता, पण पिठल्याऐवजी आपण झुणका बनवलेला. झुणका म्हणजे कोरडं पिठलं आणि लाल मिरचीऐवजी हिरव्या मिरचीचा खरडा बनवलेला. तर हे दोन्हीही पिठलं आणि दोन्हीही खरडा अगदी वेगवेगळ्या चवीचे आहेत. तर तुम्ही ते दोन्हीही ट्राय करून बघू शकता आणि तुम्हाला ते दोन्हीही खूप आवडतील. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आवडलं तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.